कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सावकाश होऊ द्या बरं. हो का सारंग दादा, आम्ही इकडे लास्ट टाइम जेव्हा खाल्लं होतं ना तेव्हा खूप टेस्टी फूड होतं. आता पण टेस्टीच दिसतंय. हो का? लास्ट टाइम तरी मी स्वयंपाक नव्हता हो केला. आजचा सगळा स्वयंपाक मी स्वतः केलाय माझ्या हातानं. खाऊन तर बघा, बोट चाटत बसाल. मग जेवू की नको? द्या. अहो जेवा जेवा बिंदास जेवा, काय घाबरू नका. अहो समजा जेवण आईने बनवलं आहे. जयंती वहिनी तर फक्त बाजूला उभी होती. तुम्ही पण बसा ना जेवायला. नाही नाही, आम्ही नंतर जेवतो, तुम्ही आधी जेवण घ्या. अहो अहो बसा बसा. अहो काय कमी जास्त बघायला जयंती वहिनी आहेतच की, आहे की नाही? नाही ना गे, तुमचं होऊ द्या, आम्ही मागणं बसतो. घ्या. सारंग दाजी, अक्कीला एक घास भरवा की. सारंग दादा, एकदा एकदा परवा. दादा बरोबर ना. आओ बरवा हो, ते म्हणतात ना, किती बी वाटली लाज तरी बायकोला भरवावा. गास बरवा बरं. गप 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 राहा, हे गप राहा. भरवा की. सावळे, आता तू. अक्की तू पण एक घास भरव की. अक्की भरव. वहिनी बरोबर. वहिनी बाजीत बाजी. जेव. सारंगनी ज्या स्ट्रॅटेजीज वापरल्या ना त्यामुळे बिझनेसला एक चांगली ग्रोथ मिळाली. अरे तू काही चुकीचं कधी करतो का? आपण फक्त फालतू एम्प्लॉई सारखं एक्झिक्यूट करायचं. खरंय. नाही म्हणजे मॉमने सारंगला स्पेशल ट्रेनिंग आणि पॉवर दिलंय, एवढं तर होणारच ना. बरोबर आहे. तुम्ही दोघं कंप्लेन करताय का सारंग विषयी? आपल्याला अलाउड आहे का तक्रार करायला सारंग विषयी? काय बोलतो तू? हो ना, हीच तर आपल्या फॅमिलीची सगळ्यात बेस्ट गोष्ट आहे. कोणालाच कोणाविषयी अजिबात तक्रार नाही. तक्रार तर त्या मुलीची करायला हवी होती. ऐश्वर्या, तू आहे ना उगाच काळजी करतेस. सावली आणि सारंगचं जर व्यवस्थित झालं तर ते आपल्याला चांगलं आहे ना. हो ना भाऊजी, माझी पण तीच इच्छा आहे. देव करू आणि असंच हो. असंच होणार. तुम्ही दोघे जे बोलताय ते मॉमला कळलं तर त्यांना किती आवडेल. नील, काहीतरी लिमिट असते रे बोलायची. तुम्ही तिच्याशी आपलं कंपॅरिझन करताय.
या जन्मात ते कधीच होऊ शकत नाही. ऐश्वर्या, तू जे बोलतेस ते खरं असेल तरी हा गेम मी जिंकतो. सावकाश सावकाश जाऊ दे. या इथं मध्ये घ्या. या पुढे. बरं बस. सावकाश. काय चाललंय? दादा अरे 4 भिंतींमधल्या कृत्रिम एसी पेक्षा किती छान आहे हा नैसर्गिक एसी. त्यामुळे इकडे आपण मजा करूया. वा, काय छान बोललात. अवया होय आलो आलो. तुम्ही बसा निवांत. आलोच मी. बस बस. काय झालं? काय चाललंय तुमचं? काय चाललंय? हे बघ, मी बोलत नाही याचा अर्थ असा नाही की मला गोष्टी कळत नाही. अरे पण आता आम्ही काय केलं? सारंग दादा, माझ्या चेहऱ्याकडे बघून वाटतं का रे मी असं काय करेन? मी आपला साधा भोळा गरीब सुनो सिरियस सांगा, तू गरीब, तुम्हाला ना लहानपणापासून मी ओळखतो. तुम्ही काय आहात नाही माहितीये मला. आता माझं ऐका, जोपर्यंत आपण या घरात आहोत तोपर्यंत शिस्तीत राहायचं, कळलं? आणि ते अप्पूचे कान भरायचे नाही. अरे सारंग दादा, त्या बिचाऱ्याने मला असंच विचारलं तर त्याला आनंद वाटावा म्हणून सांगितलं. आता अप्पू सावलीवानीचा भाऊ आहे ना, मग बहिणीची काळजी वाटणारच म्हणून आपलं सांगितलं. काय ना, तू गरीब आहेस ना म्हणून मी तुला सोडून दिलं. झालं ते झालं, यापुढे काही करायचं नाही. बडीशोप. घ्या रे, घ्या घ्या घ्या. सारंग दादा, दाजी, तुम्हाला आजचं जेवण आवडलं ना? व हो बाळा. नाही म्हणजे तुम्ही असं मोठ्या घरची माणसं आहात, तिकडं तुमच्या त्या बंगल्यावरती तुम्हाला असं पंचपक्वान्न असतील ना, म्हणून विचारलं. तू या वयात असा विचार नाही करायचा. या जगात ना कुठलीच गोष्ट छोटी मोठी, गरीब श्रीमंत असं काही नाहीये. हे सगळं माणसांनी बनवलंय. अन्न हे अन्न असतं रे, ते आपण किती प्रेमाने बनवतो ना ते महत्वाचं आहे. दाजी, तुम्ही तर एकदम माझ्या अक्कीसारखं समजवता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.